महाराष्ट्रात आता ऑपरेशन लोटस नंतर ऑपरेशन टायगर राबवले जाऊ शकते. शिवसेना शिंदे गट आता राज्यातील राजकारणात मोठा स्फोट घडवण्याच्या तयारीत आहे. ठाण्यात झालेल्या एका गुप्त बैठकीने सध्या संपूर्ण राज्यासह मातोश्रीची झोप उडवली आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झालं, मुख्यमंत्री पद मिळालं, पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह मिळालं, पण तरी देखील एकनाथ शिंदे यांची महत्वाकांक्षा अजून संपलेली नाही. आता ठाकरेंकडे उरलेली शेवटची ताकद म्हणजे त्यांचे लोकसभेतील खासदार. पण त्यांना देखील शिंदेंनी आपल्याकडे वळवण्याची तयारी सुरू केल्याची सध्या चर्चा आहे. ठाकरेंचे 9 पैकी 8 खासदार तर शिंदेच्या गळाला लागण्याची धक्कादायक बातमी एका वृत्तपत्राकडून करण्यात आली आहे. यामुळे 2022 सारखा राजकीय भूकंप राज्यात पुन्हा एकदा घडू शकतो असं सांगितलं जाते. या संदर्भात शिंदेची एक गुप्त बैठक झाल्याचा दावा देखील केला जातोय. असे असले तरी देखील ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही पक्षांच्या मोठ्या नेत्यांनी या दाव्यांचा पूर्णपणे खंडन केलंय. तर खरोखर अशी कोणती गुप्त बैठक झाली आहे का? काय आहे शिंदे सेनेकडून राबवण्यात आलेले हे ऑपरेशन टायगर? ठाकरे गटातील खासदार आणि स्वतः एकनाथ शिंदे यांनी याबद्दल नेमकं काय म्हटलंय? तर चला या सर्व प्रश्नांवर अगदी सविस्तर चर्चा करून या प्रकरणाला अगदी सखोल पद्धतीने जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, गेल्या काही काळापासून संपूर्ण राज्यभरात ऑपरेशन टायगर या मुद्द्याची जोरदार चर्चा रंगली होती. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील वाढत्या असंतोषामुळे आता शिंदे त्यांचे खासदार स्वतःकडे खेचण्याच्या तयारीत आहेत असा दावा वारंवार केला जात होता. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या खासदारांनी संजय राऊत यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर पक्षांतर्गत नाराजीचा मुद्दा उचलला गेला. या संदर्भातील चर्चांना संपूर्ण राज्यभरातून उधाण आलं. आता एकनाथ शिंदे पुन्हा एकदा ठाकरे गटात बंड घडवून आणतील असं सांगितलं जात आहे. यामागचं कारण ठरलं शिंदेकडून करण्यात आलेली दिल्ली वारी. दिनांक 16 मार्च 2026 रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना झाले होते. आपल्या दिल्ली दौऱ्यादरम्यान त्यांनी गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. पण या दौऱ्यादरम्यान सर्वात चर्चेचा विषय ठरला एकनाथ शिंदेची लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्याशी झालेली भेट. कारण एकनाथ शिंदे त्यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सामील करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. म्हणूनच एकनाथ शिंदे हे ठाकरे गटातील खासदारांना आपल्या बाजूने वळवण्याच्या तयारीत आहे असं सांगितलं गेलं. आणि इथूनच एकनाथ शिंदेच्या मिशन टायगर बद्दल राज्यभरात चर्चा सुरू झाली. मागील काही काळात शिंदेकडून ठाकरे गटातील अनेक स्थानिक नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला गेला. आता उद्धव ठाकरेकडील खासदार देखील अशा प्रकारे शिंदेच्या गोटात जाऊ शकतात असा अंदाज लावायला सुरुवात झाली. आता अशातच दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी एकनाथ शिंदे यांच्यासोबत 8 खासदारांची बैठक पार पडल्याची बातमी एका वृत्तपत्राकडून देण्यात आली. या माहितीनुसार ही बैठक मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत सुरू होती असं सांगितलं गेलं. आता या बातमीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. ठाकरेंचे खासदार शिंदे गटात गेल्यामुळे आता राज्यातील राजकीय स्थिती बदलेल असं देखील सांगितलं जाऊ लागलं. पण शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट दोन्ही पक्षांनी हा दावा पूर्णपणे फेटाळला. या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदारांसोबत माझी कुठलीही बैठक झालेली नाही, त्यामुळे त्यांच्या पक्षातील खासदारांना शिवसेनेत आणण्याचा कुठलाही विषय झालेला नाही असे शिंदे यांनी स्पष्ट केले. या प्रकरणावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील भाष्य केले. सरनाईक म्हणाले की शिंदे कोणतेही निर्णय छुप्या पद्धतीने घेत नाही. शिवसेनेचे ऑपरेशन टायगर हे मिशन 365 दिवस सुरूच आहे. ठाकरे गटातील वाढल्या संघर्षामुळे त्यांचे नेते आता आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत असे त्यांनी नमूद केले. यासोबतच ठाकरे गटातील 2 खासदारांनी देखील हा दावा पूर्णपणे असत्य असल्याचं सांगितलं. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले की मला प्रत्यक्ष उभा चिरला तरी देखील मी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही. शिवसेनेच्या भगव्यासाठी जगतोय आणि त्यातच गडाळून मरणार. शेवटपर्यंत त्यांना सोडून कुठेही जाणार नाही अशा स्पष्ट शब्दात त्यांनी शिंदे गटात जात असल्याच्या दाव्यांचे खंडन केले. सावंत यांच्यासोबतच खासदार राजाभाऊ वाजे त्यांनी देखील अशीच भूमिका मांडली. ते म्हणाले की आमच्या पक्षात कोणताही संभ्रम नाही. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली समाधानी आहोत.
त्यांनी सर्व पंडांच्या चर्चांना अफवा आणि राजकीय वातावरण तयार करण्याचा प्रयत्न असं म्हटलंय. संपूर्ण राज्यभरात या प्रकरणाबद्दल मोठा संभ्रम निर्माण झालाय. दरम्यान संजय राऊत यांनी देखील या प्रकरणावर भाष्य करत सत्ताधारी महायुती आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. राऊत म्हणाले की ऑपरेशन फक्त एकदाच होत असतं, पुन्हा पुन्हा ऑपरेशन हे डेड बॉडीचे केले जाते. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सध्या मुख्यमंत्र्यांनी डेड बॉडी बनवली आहे. अशा शब्दात राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार प्रहार केला. या संपूर्ण प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा दावे प्रतिदावे पाहायला मिळत आहेत. तर मित्रांनो, हे होते संपूर्ण विश्लेषण या राजकीय घटनेसंदर्भातील. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? ठाकरे गटातील खासदार खरोखर शिंदे जवळ जातील का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.